तर बघा मंडळी, मी आज काही शेतात कामाला नाही गेले, म्हणजे जायचं आहे पण गाडीत नाही गेले. तर मला जायचं आहे माझ्या वडिलांच्या वावरात. तर आवरून बसले मी. आज काय अजून काय माझे वडील न्यायला नाही आले, गाडीवर जायचे. तर आता मी आवरते. डबा भरलाय, माझी पिशवी पण भरून ठेवली. आवरलं की निघायचं, त्यांचा फोन आला की निघायचं. तर मी बसली आवरून. तर काय काम आहे ते मी तुम्हाला शेतात गेल्यावर दाखवते. तर माझा असंच कंटिन्यू व्हिडिओ पहा. बघा मी कुठे बसले आहे आणि तुम्हाला काय दिसतंय हे आहे बेण्याची पोती, म्हणजे बटाट्याच्या बेण्याची पोती. तर आता मी चालले पिकअपमध्ये बसून बटाटे लावायला. तर मला असाच कंटिन्यू व्हिडिओ बघा. बटाटे कशी लावतात, काय लावतात, कोणत्या जातीचं बेणे सांगते मी तुम्हाला. चालले गोण्या उतरायचं काम बटाट्याच्या बेण्याच्या. या वावरात पेरायचे बटाटे. बघा किती मोठं वावर आहे. ह्या वावरात पेरायचे बटाटे दिवसभर. अजून दुसरीकडे ते पण दाखवते मला. ते गाडीमध्ये आणले, पिकअपमध्ये आणले बटाट्याचं बेणं मनसरवरून. 29 गोण्या इथं खाली केल्यात, 29, आणि ह्या उरल्यात 14. त्या चालल्यात दुसऱ्या वावरात. हे बघा, तर बघा हे आहे बेणं. छान बेणं हे आम्ही रिकाम्या केलं त्या गोण्या. सडबीड आहे का बघायला, पण काही सडबीड काही नाही आहे. तर परत भरायला लागलो आम्ही हे बटाटे, कारण आभाळ आले, पेरायचं काम सुरू झाले. तर बघा वावरात ट्रॅक्टर आलाय, तो दिसतोय तुम्हाला लांब पलीकडं. सुरुवात केली आता पेरायला. तर बघू शकता तुम्ही, वावर काय नीट व्यवस्थित तयार नाही झालेलं, पण कसं तरी ते पेरावंच लागन. हे असे बटाटे उघडे पडतात, ते आता असं झाकतोय आम्ही. हे बघा, कारण अजून या वावराला काही वापसा नाही आलेला, पण नंतर लेट होतील म्हणून पेरायचं काम चालू आहे. ते उघडे पडलेले बटाटे आम्ही झाकतोय. आभाळ पण लय आले, पाऊस येतोय का काय काय माहिती. तर बघा एवढं मोठं वावर आहे. ते ट्रॅक्टर गेले त्या कडेला. तर कसं काळा भोर वावर वाटते. काळा वावर आहे म्हणूनच या जरा चिखल वाटतोय, त्याच्यामुळे ट्रॅक्टर व्यवस्थित चालत नाही. पण कसं तरी येडवाकडे घ्यावं लागेल फिरून. आम्ही मागं बटाटे झाकायचं काम चालू करतो लगेच. तर चला तुम्हाला मी बटाटे कसे पेरतात त्याचं यंत्र दाखवते. तर बघा हा आहे ट्रॅक्टर. मागं 2 जण बसलेत बटाटे पेरायला. तर बघू शकता, हे बघा हे असं मशीन आहे. त्याच्यात एक 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 बटाटा होलमध्ये टाकायचं, बरोबर त्या पाईपातून खाली पेरला जातो. नंतर खंडी पाठीमागं चालूच आहे. तर अशा प्रकारचं हे ट्रॅक्टर आहे पेरणीचं. तर बघू शकता तुम्ही, अशी चालली बटाट्याची पेरणी आमची. हे बघा हे आहे ट्रॅक्टर. असे बसलेत 2 जण दादा बटाटे पेरायला पाठीमागं. तर कंटिन्यू व्हिडिओ पहा आमची बटाट्याची पेरणी होईपर्यंत. बघा मंडळी, इथं गोण्या आणून टाकल्यात. आता ट्रॅक्टर गेले तिकडं, त्याच्यात 2 गोण्या होतल्या तरी पास होते, म्हणजे जाऊन आणि येऊन येतात. ट्रॅक्टर जातं पण एक बेड घेऊन आणि येतं पण एक बेड घेऊन, 2 गोण्यांमध्ये. तर इथं आम्ही गोण्या आणून टाकल्यात. आता हे बघा बेणं पण मस्त आहे, बारीक बारीक, आणि असंच बेणं चांगलं उगवायला पण भारी. तर कसं असतं ना शेतकऱ्याचं,
पाऊस थांबायची वाट बघितली आत्तापर्यंत. पाऊस थांबला पण वावर काय म्हणावं असं तयार झालेलं नाही. चिकाटी मारते आणि एक एक बटाटा उघडा राहतोय. डबल काम चालू झाले. नाही तर असं माती जर मोकळी असली ना तर त्याला झाकायची गरज नाही लागत. माणूस मागं फिरायची गरज नाही. डायरेक्ट त्या मातीने ढकलली जाते त्याच्यावर पेरतानाच. पण आता हा जरा चिकट वावर असल्यामुळं एक एक बटाटा उघडा राहतोय. त्याच्यामुळे आम्हाला मागं फिरावं लागतं ते बटाटे दाबायला चिखला जमिनीमध्ये. तर अशा पद्धतीने आमची लागवड चालू आहे. तर बघू हे बघा हे वावर हे असे ढेकळेत. अजून हे बघा चिखल येतोय त्याला, अजून चिखल. आता शिक झाले 4-5 बेड. माणसाने मजुरी पण जास्त जाती आणि अख्खा पूर्ण दिवस जातो. आता तसं ट्रॅक्टरनी मजुरी कमी आणि कमी माणसात पण काम पटकन होतं. त्याच्यामुळे ट्रॅक्टरनी पेरायचं काम चालू आहे. तर आज फायनली आहे आमची बटाट्याची लागवड होईल माझ्या वडिलांची. तर तुम्हाला कशी वाटली बटाट्याची लागवड, बटाट्याचं बेणं आणि बटाटे पेरायची पद्धत कोणती सोपी वाटते? माणसं लावून की ट्रॅक्टरने पेरणे सोपं वाटतं? तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय.